उत्तर महाराष्ट्रामध्ये मी आधीच सांगितलेलं आहे की 100% जागा या ठिकाणी निवडतील. 8 जागा उत्तर महाराष्ट्रात आहे, म्हणजे नाशिक नगर धरून नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर या 5 जिल्ह्यातल्या 8च्या 8 जागा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPI, आमचे सगळे मित्रपक्ष ह्या युतीच्या निवडून येतील. एकही जागा काँग्रेस राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मिळणार नाही. आज आम्ही जळगावचे दोन्ही फॉर्म, एक फॉर्म 2 मधला या ठिकाणी भरलेला आहे. रक्षाताई खडसेंचा फॉर्म आम्ही उमेदवारी अर्ज आज दाखल झालेला आहे. उद्याच्या परवा स्मिताताई वाघ आहेत, त्यांचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल होईल. आणि जळगाव जिल्हा तर हा आमचा बालेकिल्लाच आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी लोकसभेच्या असतील, विधानसभा आहे, जिल्हा परिषद आहे, सगळा हा आमच्याच ताब्यामध्ये. आणि यावेळीही दोन्ही जागा जळगावसुद्धा आणि रावेरसुद्धा त्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना युती, महायुतीच्या या ठिकाणी निवडीत. हो, सर्वेमध्ये जळगावची जागा राष्ट्रवादीला दाखवली जाते सध्या, म्हणजे अंतर्गती असेल, काही चर्चा पण आहे. काय नेमकं? नाही, माझा या गोष्टीवर फार विश्वास नाही. अनेक वेळेला असंच झालं. धुळ्याच्या वेळेला पण लोक म्हणत 3 आहे, 3 वर तुम्ही काय कशा 50 करणार, 40 करणार. पालघरच्या वेळेला मला लोक हसत होते त्यावेळेला त्या ठिकाणी की तुम्ही कशी काय जिंकणार, तुमचं इथे काहीच नाही आहे. पालघरची जागा आम्ही जिंकलो. नगरला सुद्धा 14 होते, त्याचे आम्ही 40 केले. लोक कसे काय कराल? करतो आम्ही बरोबर. लोकांचा विश्वास पक्षावर आहे, आमच्यावर आहे. मला वाटतं लोकांना आता एक गोष्ट मान्य आहे, लोकांना खाली उमेदवार थोडा उजवा डावा असं तरी लोकांना शेवटी मोदीजींना पंतप्रधानपदी बसवायचं. देशाची सूत्र ही मोदीजींच्या हातामध्ये द्यायची आहे, कारण त्यांना माहिती आहे शेवटी देश हा सुरक्षित मोदीजींच्या हातामध्येच राहू शकतो. दुसऱ्या अन्य पक्षामध्ये काय 60 पक्ष एकत्र झाले, कोण आहे अजून पंतप्रधान, कोणी सांगू शकत नाही कोण होणार आहे म्हणून. थोडेच नाही, म्हणजे एकाचं नाव घेतलं की मागे 55 पक्ष सगळे माघार करतात, पळून जात आहेत. मला वाटतं अशा लोकांच्या पाठीशी कोणी उभं राहणार नाही. काँग्रेस आपण जे म्हणतायत, काँग्रेसचा आकडा तर 3 आकडेमध्ये जाणार नाही, 2 आकडेमध्ये सीमित राहील. तो कितीला सांगता येत नाही, म्हणून तोही कळेल. परंतु 100 सुद्धा सेंचुरी सुद्धा काँग्रेस या ठिकाणी गाठू शकणार नाही. ही अवस्था काँग्रेस या ठिकाणी झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बोलायलाच नको. जे कॅप्टन पंतप्रधानांच्या शर्यतीमध्ये होते तेच बिचारे बाद झालेले आहेत, म्हणजे टीममधूनच गायब झालेत. त्याच्याबद्दल काय बोलण्याचा प्रश्न येत नाही. स्वतः त्यांना मतदारसंघच राहिलेला नाही, त्यामुळे ते बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की आता लोकांनाही कळत आहे, लोकांना तर पर्याय नाही. आता भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं, मित्र पक्षांना मतदान करायचं, युती महायुतीला मतदान करायचं आहे आणि पुन्हा मोदीजींना देशाच्या पंतप्रधानपदी बसवायचं आहे. विखे पाटलांनी म्हटलं की माझी उमेदवारी जी कापली ती आपण आणि जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून कापली, षडयंत्र असलं. षडयंत्रात काय नाही. आता 8 जागांची जबाबदारी माझ्याकडे आहे, त्यामुळे साहजिक आहे. त्यांना असं वाटलं साहजिक आहे की त्याची चूक नाही आहे, कारण 8 ठिकाणी मला विचारलं गेलं, मला सांगितलं गेलं. पण त्यापेक्षा असतं की पक्षाने जसं आमच्याकडे एखादा माणूस तिकीट ठरवत नाही किंवा कापत नाही, आमच्याकडे वेगळी सिस्टीम आहे. आमच्याकडे आधी आमचा सर्व्हे होता, आम्ही सर्व्हे करतो. 3 एजन्सी वेगळ्या लावून आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्याकडे सर्व्हे केलेला आहे. आणि त्या सर्व्हे रिपोर्टमध्ये खूपच निगेटिव्हिटी त्यांच्याबद्दल येते. आणि एक तर त्यांचं तिकीट बदललं असं नाही. आपण या ठिकाणी आपण नगरमध्ये बघा, गांधीजी त्यांच्यापेक्षा सिनियर आहेत, त्यांचं तिकीट कापलं गेलं त्या ठिकाणी. त्याचे 2 वेळा आले, ते 4 5 वेळा निवडून आलेले आहेत. आमदारही होते, 3 वेळा खासदारही होते, 2 वेळा आमदार होते, त्यांचं तिकीट कापलं गेलं. हरिश्चंद्र चव्हाण हे सुद्धा 10 वर्ष त्या ठिकाणी खासदार होते, त्यांचं तिकीट कापलं गेलेलं आहे. षडयंत्राचा काय भाग आला? हे चालत येणार की एका माणसाला एकदा तिकीट दिलं की त्याला आयुष्यभर त्याला तिकीट द्यावं, असं काही पक्षामध्ये कुठे नियम नाहीये. कामाच्या याच्यावर लोकांच्या थोडंसं जनमतावर कमी अधिक झालं की तिकीट बदलायची पद्धत सगळीकडेच आहे आणि तीच आम्ही अवलंबली या ठिकाणी. त्यांचा राग हा ठीक आहे, साहजिक आहे, कोणाला त्यांचा काढावा लागेल, ते माझ्यावर काढतायत. त्यांचे काही मन आवाहन केलंय मतदारांना की 2 दिवस दिलेले आहेत, 2 दिवसामध्ये उमेदवारी चेंज होईल अशा आशा आहे त्यांना. त्यांनी प्रयत्न करावेत, वरती त्यांचा ऐकत असतील आणि त्याचे संबंध आहेत वरती दिलेला एवढ्या वर्ष झाले. त्यांनी जर ते करता आलं तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. दुसरा एक आरोप केला की पैशांसाठी, म्हणजे जो पैशांचा त्यांनी आरोप केला किंवा 1 कोटी आधी दिले, नंतर पुन्हा 1 कोटी दिले DHR मधून जे लोन काढलं. नाही, तो विषय वेगळा आहे. त्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये त्यांनी काहीतरी बँकेकडून लोन घेतलं होतं, त्यांना काही अडचण होती आणि ते लोन त्यांनी दुसऱ्याच्या नावावर घेतलेलं होतं. आता 5 वर्ष होऊन गेले. ते लोन देण्यासंदर्भातला तो विषय होता, तो विषय होता. त्यांना इलेक्शनसाठी कोणी त्यांना पैसे मागितले त्याच्यावेळी त्यांना विचारा माझ्यासमोर, ते कोणासमोर आहे, कशासाठी लोन काढलं समोर. त्यांना पैशाची गरज होती, त्यांनी दुसऱ्याच्या नावावर घेतलेलं होतं, तर त्यांनी द्यायला पाहिजे. आपण एखाद्या वेळेला मित्राच्या नावावर पैसे घेतो आहोत, लोन काढतो आहोत, तर ती देण्याची जबाबदारी आपली आहे ना, तर हातच वर करायचे आहेत. तो विषय तो सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांसमोर हा विषय झालेला होता. त्यामुळे मला वाटतं की त्या विषयाचा काही संबंध नाही, कुठेही संबंध नाही.
तर त्यांना तसा विषय करायचा ते माझ्या समोर यावं सांगावं मला काय. भाऊ त्या कालच्या सभेमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की मोदींना पंतप्रधान करायचं आहे, सगळे मोदींना विरोध करत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. मग अशा वेळी तुम्ही मनधरणी करणार का नेमकं त्यांचं काय आहे? मोदींना विरोध नाहीये त्या सभेमध्ये, मोदी पंतप्रधान व्हाय सगळ्यांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे, सांगितलं आपण मनधरणी करणार. जळगावचे नगरसेवक केलं त्यामुळे जर तिकीट असेल त्याच्या मागे आम्ही उभे राहू. तुम्ही तिकिटांना उद्या आम्ही तुमच्या मागे उभे राहू, तुम्ही नसले उद्या जे उमेदवार असतील त्याच्या मागे आम्ही उभे राहू. लोकांनी त्या ठिकाणी तेच सांगितलं त्यांना. निश्चित आम्ही त्यांना पुन्हा सांगू तुम्ही असं करू नका, शेवटी पक्षामध्ये संधी मिळत राहते. काय खासदारकी गेली एवढी संधी त्यांना भाग नाही. मला वाटतं की ते कामाला लागतं. मग शेवटचा प्रश्न, अशोकराव चव्हाणांनी जो फॉर्म भरला होता त्याच्यात बऱ्याच त्रुटी, त्यांनी असं समजतं की मुद्दामून केलं की ते वैयक्तिक म्हणजे माघारासारखेच आहे. नेमकं काय त्यांचा जो नाही, मी आज काही सांगू शकणार नाही, कारण ती तांत्रिक बाब होती. काही तिथे प्रॉपर्टी काही गॅस एजन्सी लिहायची राहून गेली, नंतर ती कंपनीच्या नावावरची होती. मी त्या बाबतीमध्ये काय ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, मी तर त्या बाबतीत टीका-टिप्पणी करणे मला माहिती नाही फार काय झालं काय नाही. पण मी जे आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमातून जे ऐकलं असं की काहीतरी त्रुटी राहिल्यामुळे, पण मला वाटतं एखादी तो निर्णय शेवटी जे आरोप आहेत त्यांचा आहे, तो संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आहे आणि मला त्यांचा निर्णय दिलेला आहे. ओके, थँक्यू.